कोकणचा राजा रसाळ हापूस, पण यंदा तुमच्या जिभेवर रेंगाळणारी ही गोडी महागणार आहे. अस्मानी संकट आणि सुलतानी दुर्लक्षामुळे हापूसच्या बागा होरपळून निघतायत. बागायतदारांच्या डोळ्यात पाणी आहे आणि खिशात खडखडाट. नक्की काय घडतंय कोकणात, पहा हा विशेष. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. कोकणची शान असलेला हापूस सध्या निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरतोय. अवकाळी पाऊस आणि धुक्याने आधीच कंबरडं मोडलं होतं, पण आता वाढत्या उष्णतेच्या लाटेने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. सिंधुदुर्गातील बागायतदारांची अवस्था ही दयनीय झाली आहे. बागायतदारांनी एका धक्कादायक वास्तवाकडे लक्ष वेधलंय. कोकणातून जाणारे महामार्ग आता आंब्यासाठी हिटिंग कॉइल ठरत आहे. रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची कत्तल झाल्यामुळे तापमान 40 ते 42 अंशाच्या पुढे जात आहे. हापूससाठी 34 अंशापर्यंतचं तापमान योग्य असतं, मात्र ते आता सोसण्या पलीकडे गेलंय. प्रत्येक डिग्रीला 10 ते 15% उत्पादन घटतंय. आज स्थिती अशी आहे की बागांमध्ये 100% नुकसानीची भीती निर्माण झाली. खर्च लाखात आणि उत्पन्न हजारात अशी बागायतदारांची स्थिती आहे. 10 हेक्टरच्या बागेसाठी 50 ते 60 लाख रुपये खर्च करून केवळ 15 लाखांचं उत्पन्न हाती आलंय. वर्षभर 50 कामगारांचा पगार, औषध फवारणी आणि खतांचा खर्च अंगावर पडलाय. डोक्यावर बँकांचं 20 लाखांचं कर्ज कसं फेडायचं या चिंतेत शेतकरी आहे. जर ही स्थिती राहिली तर भविष्यात कोकणातील तरुण शेतीकडे पाठ फिरवेल अशी भीती व्यक्त केली जाते. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखला नाही तर हापूसची गोडी केवळ इतिहासातच जमा होईल आणि कोकणची वाटचाल विकासाच्या दिशेने नव्हे तर भकासाच्या दिशेने होईल. सरकारने आता केवळ पंचनामे न करता बागायतदारांना ठोस आर्थिक मदतीचं कवच देणं काळाची गरज आहे. ऊन वाढलं, हापूस करपला, कोकणचा राजा संकटात सापडला. निसर्गाच्या या प्रकोपातून हापूस वाचणार का, की वाढत्या महामार्गाच्या उष्णतेत बागायतदार होरपळून निघणार? कोकणच्या या अवस्थेवर सरकार कधी मलम लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.